साहेब, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर तुकारामजी पाटील यांनी आपल्या सर्वांना चांगलं असं मार्गदर्शन केलं असं विकासजी लवांडे, ओबीसी सेलचे अध्यक्ष राज्याचे राजापूरकर, त्याचबरोबर आता ज्यांना पद दिला सामना करताही असतील, अविनाश भाऊ तांबारे असतील, इस्माईल भाऊ शेख, आझाद भाऊ काझी, विशाल भाऊ शिंगाडे, सूरज भाऊ वडिवले, इंगळे भाऊ, अमोलजी पाटील, रामेश्वरजी पवार, मनीषाताई, प्रवीणजी गोलक, ज्योतिताई, ज्ञानेश्वर भाऊ निंबाळकर, तेजस भाऊ भालेराव, उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी ज्यांची कोणाची नावं राहिली असेल मी दिलगिरी व्यक्त करतो. लातूरला जायचंय, लातूर झाल्यानंतर नांदेडला संध्याकाळी बैठक आहे. आता या बैठकीचं कारण काय तुम्हालाही माहीत असेल. काही दिवसांपूर्वी तुम्ही आणि आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी व या अडचणीच्या काळामध्ये त्यांना कर्जमाफी पूर्णपणे मिळावी यासाठी आपण अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन, आपल्या सर्वांची प्रेरणाभूमी पंढरपूरला आपण ते आंदोलन ठेवलं होतं. आणि आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती की सरकारने जो जी.आर. काढला ज्याच्यामध्ये चुकीच्या अटी ज्या टाकण्यात आलेल्या आहेत ते सरकार नक्कीच काढेल. एकतर या कर्जमाफीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं त्यासाठी मी सरकारचं अभिनंदन केलं. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य जर बघितलं तर खूप मोठं होतं. शेतकऱ्यांसाठी खूप चांगले निर्णय त्यांच्या काळामध्ये त्यांनी घेतले होते. धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं कार्य होतं. महिला सबलीकरणाच्या बाबतीत त्यांचं मोठं कार्य होतं. मग या मोठ्या महामानवाचं नाव जर तुम्ही कर्जमाफीला दिलं असेल त्याच्यामध्ये सरकार म्हणते 55 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार. पण आम्ही जे आकडे काढले त्याच्यामध्ये 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. म्हणजे या 55 लाख शेतकऱ्यांपैकी 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. आणि मग 36 लाख शेतकऱ्यांवर जर अन्याय होत असेल आणि त्याच्या अटी जाचक अटी ज्या या जी.आर. मध्ये सरकारने मुद्दामून अधिकाऱ्यांच्या सांगण्यावर, नेत्यांच्या सांगण्यावर ज्या टाकल्या आहेत त्या असली अटी असल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर कुठे ना कुठेतरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाचा सुद्धा अवमान हे सरकार करतंय असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. आता अटी काय या तुम्ही सर्वजण पदाधिकारी आहात म्हणून समजून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही जर जी.आर. काढला तर हा जी.आर. पदाधिकारी म्हणून तुम्ही सगळ्यांनी वाचावा. हा जी.आर. काढला 2 जून 2026. दुसऱ्या पानावर कर्जमाफी नावाच्या अंतर्गत एक जो त्यांनी नाव दिलेलं आहे त्या विषयाचं कर्जमाफी, त्याच्यामध्ये तिसरा मुद्दा आपण जर बघितला तर याच्यामध्ये त्यांनी 2019ला ज्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस असणाऱ्या महात्मा फुले योजनेचा लाभ, कर्जमाफी योजनेचा लाभ जे आपल्या सरकारने दिली होती, योजना काढली होती कर्जमाफीचे 2019ला, त्याचा जर लाभ घेतला असेल तर अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये किती रुपये फक्त मदत होणार? 50,000 रुपये. सांगत असताना हे सरकार सांगते 2 लाख ची ही कर्जमाफी आहे. आणि 2019ला ज्या शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल त्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये किती हजाराची मदत होणार? 50,000. जर तुमचं कर्ज 30,000 असेल तर तुम्ही त्या योजनेमध्ये बसता. जर तुमचं कर्ज 49,000 रुपये असेल तर तुम्ही त्या योजनेमध्ये बसता. पण तुमचं कर्ज जर 70,000 रुपये असेल तर तुम्ही OTS मध्ये जाता. आणि सरकार काय म्हणतं, वरचे 20,000 आधी भरा, मग आम्ही तुम्हाला 50,000ची मदत करतो. जर तुमचं कर्ज 1 लाख असेल तर मग तुम्हाला किती भरायचंय? 50. 3 लाख असेल तर
2.5 लाख असेल तर 2 लाख. त्यामुळे या योजनेमध्ये ही या जो 2 अटी आहेत कर्जमाफीच्या अंतर्गत, एक तर 2019 ची अट ही काढण्यात यावी अशी आपल्या सगळ्यांची मागणी. तुमचं काय म्हणणं आहे? ही जर अट काढली तर मग शेतकऱ्याला किती लाखापर्यंत मदत होणार? 2 लाखापर्यंत मदत होणार. आणि हे ओटीएस जे काही त्यांनी काढलेलं आहे, तुम्ही मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त अतिवृष्टी कुठल्या जिल्ह्यामध्ये झाली होती? 4.5 लाख हेक्टर जमीन खराब झाली होती, बरोबर का नाही झाली? मग शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे काय पीक होतं ते टिकलं का? या भागामध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात केलं जात असेल, कपाशी काही प्रमाणात केलं जात असेल. आता कदाचित आपल्याला रेट वाढल्यासारखे वाटतात का? कारण का भांडण चालू आहे, वॉर चालू आहे. पण याच्या आधी आपल्या सोयाबीनला रेट होता का? आपल्या कपाशीला रेट होता का? तूर उडीद याला पण रेट नव्हता. जेव्हा याचे भाव वाढायचे तेव्हा इम्पोर्ट केलं जायचं. मग अशा परिस्थितीमध्ये 2019 ला शेवटची कर्जमाफी झाली. 2019 नंतर आता आपण आहोत कुठल्या वर्षात? 2026. म्हणजे किती वर्ष झाली? 7 वर्ष झाली. या 7 वर्षामध्ये शेतकरी अडचणीत आलाय का? आलाय का नाही? मी फक्त राजकीय दृष्टिकोनातून म्हणत आलाय का नाही आला? 100% आला. त्यामुळे ही अट काढावी अशी आपली पहिली मागणी आहे. आता ह्याच्यात दुसरी मागणी आपली काय? तर जे शेतकरी रेग्युलर आहेत, 2017 मध्ये जी कर्जमाफी झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, त्याच्यामध्ये सुद्धा दुर्दैवाने या सरकारने अटी टाकल्या होत्या. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर रेग्युलर शेतकरी किती असायचे? 14.5 लाख. 2019 मध्ये कर्जमाफी जी झाली त्याच्यामध्ये रेग्युलर शेतकरी किती असावेत? 14.5 लाख. म्हणजे अंदाजे या कर्जमाफीमध्ये सुद्धा शेतकरी किती असावेत? 14 लाखाच्या आसपास. पण तशी आजची परिस्थिती नाही. उलट तो आकडा 14 लाखावर कदाचित 11 ते 12 लाखापर्यंत आला असेल असं आपलं मत आहे. कारण अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि जे काही शेतकऱ्याला पिकाला भाव मिळाला पाहिजे तो न मिळाल्यामुळे. पण सरकार काय सांगते? हा आकडा आहे 23 लाख. आता 17 ला 14 लाख, 19 ला 14 लाख, आणि मग 23 लाख कुठून काढला? आणि मग याच्यात त्यांनी अट काय टाकली आहे? 25-26 आणि 26-27 या वर्षामध्ये हा शेतकरी रेग्युलर पाहिजे. कुठलं वर्ष चाललंय आता? कुठलं वर्ष चाललंय? कुठलं? 26-27 संपलंय का? मग तुम्हाला पैसे आता मिळणार आहेत का? किती महिने वाट बघावं? वर्ष वाट बघावं लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे 50,000 प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. चालणार आहे का वाट बघून? मग आपलं काय म्हणणं आहे की या 2 वर्षाची अट जी तुम्ही टाकली ती अट काढण्यात यावी, जेणेकरून लगेचच्या लगेच आत्ताच्या आत्ता तुम्हाला प्रोत्साहनपर 50,000, आपण तर म्हणतो 50,000च्या पुढे तुम्ही निधी द्या, 1 लाखापर्यंत तुम्ही निधी द्या. मग ह्या 2 वर्षाची अट काढली. जे वर्ष संपलंच नाही ते सुद्धा दुर्दैवाने यांनी टाकलंय का? हे शब्दाचा खेळ करतायत आणि हे म्हणतायत कदाचित अजून 1 वर्षानंतर आपण पैसे द्यायचे का नाही द्यायचे आपण तेव्हा ठरवू. त्यामुळे हे 2 अटी या आपल्या या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत काढल्या गेल्या पाहिजे असं आपली सगळ्यांची मागणी आहे. आणि यासाठी आपण उपोषण केलं होतं. आता तिथे सरकारकडनं कोण आलं? आदल्या दिवशी माझ्यावर ते बोलले होते. त्या उपोषणाच्या बाबतीत मला राजकारण करायचं झालं असतं तर मी काय बोललो असतो? महाजन साहेबांना पाठवू नका. येतात म्हणलं, फोनवर बोलणं झालं, काय काळजी करू नका, आम्ही तुमच्या मागणी करू. आणि आपण एक बैठक किंवा असं फोनवर पण सांगितलं आणि पोहोचल्यानंतर सुद्धा सांगितलं. जर सरकार तुमच्यापर्यंत येत असेल आणि अपेक्षा असेल की सरकार कदाचित चर्चा करून हा विषय मार्गी लावेल का? कारण आंदोलन जर पंढरपूरला होत असेल तर तिथं कुणी खोटं बोलणार नाही अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती का नव्हती? तसं मलाही वाटलं, आम्हालाही वाटलं, आम्ही सगळ्यांची बोललो. लोकांचं मत होतं अजून 3-4 दिवस आपण करूया, वाढत जाईल, आकडा वाढेल, लय चर्चा होईल महाराष्ट्रामध्ये. मी म्हटलं काय राजकीय दृष्टिकोनात फक्त चर्चा होण्यासाठी हे करत नाही, आपला मार्ग निघाला पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. त्यामुळे सरकार जर बोलत असेल 22 म्हणजे 22 ला अधिवेशन सुरू होते, 22च्या आधी आम्ही तुमच्यापर्यंत बसू. आणि आपण काय म्हणलो का की फक्त आमच्या पक्षातील लोक येतील असं बोललो का आपण? नाही. आपण शेतकरी नेते राजू शेट्टी साहेबांचं नाव घेतलं, त्याच्याच बरोबर आपण नवले आपले अजित नवले साहेबांचं नाव घेतलं.
बुलढाण्यामध्ये तुपकर भाऊ बसणार होते नाही तर बसले होते, त्यांचे आम्ही म्हणलं की त्यांनाही लगेच उद्या जाऊन भेटा आणि त्यांचंही नाव घेतलं. बच्चू कडू आज सत्तेत आहेत, पूर्वी विरोधात होते, त्यांचंही नाव आम्ही घेतलं. मग आपले नेते, त्याच्याच बरोबर काँग्रेसचे नेते, उद्धव ठाकरे साहेबांचे नेते, आता ह्याच्यात आपण जर राजकीय पोळीच फक्त भाजायची असली तर आपण काय म्हणलो असतो, आम्ही 4-5 लोक येतो आणि आम्हाला सगळं क्रेडिट द्या असं आपण बोललो का नाही का? कारण शेतकऱ्याच्या बाबतीत राजकारण झालं नाही बाहेर, असं आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे हा लढा आपण लढत होतो. आपण कुठलो 22 पर्यंत वेळ बघितली, वाढ बघितली, पण दुर्दैवाने तसा कुठलाही निरोप आला नाही. मग काय करू शकलो असतो? अधिवेशनात निवांत बसलो असतो एसी मध्ये, काय फरक पडतं? मग आपण काय भूमिका घेतली? 22 तारखेला गेलो, सही केली आणि म्हणलं जिथं पंढरपूरच्या पवित्र भूमीला किंमत दिली जात नसेल, पुन्हा श्लोक अहिल्या देवी होळकरांचं नाव अशा आधी टाकून तुम्ही अपमानित करत असाल आणि आमच्या शेतकऱ्याला ते सुद्धा 70 ते 80% शेतकऱ्यांवर अन्याय करत असाल तर अधिवेशन गेलं तिकडं. आम्ही काय अधिवेशनात जाणार नाही, आम्ही रस्त्यावरची लढाई तिथं लढणार म्हणून इथं आलो. ही लढाई लढावी लागेल, इलेक्शन नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो की हे कर्जमाफीचा आपल्या शेतकऱ्याची झाली नाही तर येणारं वर्ष सरकार काय म्हणते, पाऊस किती आहे? झालाय का पाऊस? 1 वर्ष नाही, 2 वर्ष पाऊस कमी असा अंदाज. मग तुम्ही मला सांगा, आता आपण अडचणीत, कर्जमाफी होत नाही, पाऊस नाही झाला तर काय परिस्थिती होणार आहे आपली? अहो, दूध देणाऱ्या जनावरांना सुद्धा आपल्याला पाळता येणार नाही अशी परिस्थिती होणार आहे. पाणीच नसणार आहे, चारा नसणार, शेतात काय पिकणार नाही. म्हणून कर्जमाफी ही झालीच पाहिजे अशी आपली पहिली मागणी आहे. आणि त्याच्याच बरोबर येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा आपला शेतकरी मजूर हे अडचणीत असतील तेव्हा त्यांच्या बाजूने तर आपण भक्कमपणे उभं राहणारच आहे. चारा छावण्या असाव्यात, अजून काही मदत आमच्या शेतकऱ्याला व्हावी, यासाठी तो लढा आपण तिथं लढणारच आहोत. पण सुरुवात जो लढा आपण केलेला आहे तो मार्गी लावावा लागेल का नाही लावावा लागणार? त्यामुळे हा मुद्दा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे आणि तोच मुद्दा आपण इथं घेतला. अवकाळी आणि मध्ये अतिवृष्टी झाली, मी आलो होतो, फिरलो, सगळ्या जिल्ह्यात गेलो, विषय समजून घेतला, अधिवेशनात सुद्धा बोलत होतो. तेव्हा अधिवेशनात मी काय बोललो, हे जे 31,000 कोटी रुपये आपल्याला सँक्शन केले असं सरकार बोललो होतं. कशाला? अतिवृष्टीला. आठवतंय का? काय आकडा भारी वाटत. 31,000 कोटी आपल्याला मदत करण्यासाठी दिला होता. आला किती जिल्ह्यामध्ये पैसा? किती मदत झाली तुम्हाला? ज्याची जमीन खरडून गेली त्याला किती मदत झाली? आणि झाली का मदत? काय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते 15,000 कोटी रुपये तुम्हाला पीक विम्यातून मिळतील. आले का? आले का? अहो, तसं बघितलं तर इथं जे नुकसान झालं होतं 95% जमिनी पाणी खाली होते. आपल्या या जिल्ह्यासाठी किती रुपये मिळायला पाहिजे होते? 1,500 कोटी रुपये मिळायला पाहिजे होते. मिळाले किती? माझ्याकडे जो आकडा आलाय 0. हा आकडा तुम्ही जर खोलात जाऊन बघितला तर 3 वर्षाचा आकडा आम्ही काढलेला आहे. जे 2023 ला 299 कोटी आपल्याला मिळाले होते. त्यानंतर खरीप 2024 ला 285 कोटी मिळाले होते. पण तेव्हा एवढं नुकसान झालं नव्हतं जेवढं आपल्या अतिवृष्टीमुळे झालं. बरोबर का नाही? आणि 2025 ला आपल्याला किती रुपये आले? 0. का? कारण का या सरकारने काय केलं तर विमा कंपनीच्या ह्याच्यामध्ये जे 4 ट्रिगर असायचे, माझं अधिवेशनाचं भाषण आहे का, त्यातले 4 ट्रिगर काढून टाकले. 4 ट्रिगर काढले. त्यात पावसाचा, अतिवृष्टीचा ट्रिगर नाही, दुष्काळाचा ट्रिगर नाही, कुठलाच जर ट्रिगर त्याच्यामध्ये नसेल तर तुम्हाला मदत होणार होती का? पण इथं आल्यानंतर फक्त भाषण करण्यासाठी, आश्वासन देण्यासाठी सरकारने सांगितलं 15,000 कोटी रुपये हे सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या मदतीने तिथे मिळतील. 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. तो आपलं भांडण आहे, तुम्ही म्हणता, तुम्ही बरोबर आहे. 1,500 कोटी, कारण की इतकं नुकसान झालं होतं त्याच्या समोर या सरकारने आपल्याला काय दिलं तर गाजर दाखवलं आणि काय दिलं तर 0 रुपये दिले. त्यामुळे हे मुद्दे सर्व घेऊन आपल्या लोकांना लढावं लागेल. आज जर आपण बघितलं तर आपली जिल्हा बँक जी आहे कोऑपरेटिव्ह ती अडचणीत आहे आणि अडचणीत असल्यामुळे आजची परिस्थिती जर बघितलं तर 155 कोटी रुपये हे 2023-24 मध्ये धाराशिव जिल्हा बँकेकडनं शेतकऱ्यांना दिले. किती? 155 कोटी. माझा आकडा आहे, कदाचित चुकवू शकतो पण त्यात अंदाज मी तुम्हाला सांगतो.
म्हणजे किती खाती आहेत? 34,000 खाती. इथं जेव्हा कोऑपरेटिव्ह बँक कमकुवत असते, ताकद नसते त्या बँकेत, तेव्हा शेतकरी कुठं जातो? नॅशनलाइज बँकेकडे. आपल्या या नॅशनलाइज बँकेमध्ये 2023-24 मध्ये क्रॉप लोन किती शेतकऱ्यांनी घेतलंय? 1,46,00,000 शेतकऱ्यांनी घेतलंय. म्हणजे 1,46,000 शेतकरी आणि हे 34,000 शेतकरी, टोटल जर आपण बघितले 1,80,000 शेतकऱ्यांचा विषय आहे. आणि पीक कर्ज 1,430 कोटी रुपये हे नॅशनलाइज बँकेने तिथं दिलेलं आहे. आणि हे 150 कोटी, तर दोन्ही जर आपण बघितलं तर 1,600 कोटी. आणि 1,600 कोटी मध्ये अंदाज असा आहे की कदाचित तुमचे 30% लोक फक्त कदाचित बसू शकतील. सोलापूरचा आकडा बाहेर आलाय, त्याच्यामध्ये 30% बसले, 70% बसले नाही. हीच परिस्थिती धाराशिवची होणार. त्यामुळे ही परिस्थिती होणार याचा अंदाज आपल्याला कसा आला? तर आपण तिथं GR नीट वाचला, आणि GR नीट वाचल्यामुळे आजची ही परिस्थिती. त्यामुळे तुम्हाला आपल्या जिल्ह्यातले पदाधिकारी म्हणून तुमच्या तालुका लेवलला तुम्हाला डोळ्यात तेल घालून बसावं लागणार. कुठल्या बँकेचा आकडा कधी जाहीर होतो? जिल्हा लेवलला तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे जाऊन बसा. इथं नॅशनलाइज बँक कदाचित बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, 29% म्हणजे 418 कोटी रुपये महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दिलेत. बँक ऑफ महाराष्ट्राने 16% 234 कोटी दिलेत. आणि SBIने इथं 398 कोटी दिले. त्यामुळे माझ्या अंदाजाने महाराष्ट्र ग्रामीण बँक ही तुमची लीड बँक आहे. त्यामुळे त्या लीड बँकशी तुम्ही बोला, चर्चा करा, आकडे काढा. आकडे कमीच येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला इथं या GR ची होळी करावी लागणार आहे. आणि हा जो अन्याय आपल्या शेतकऱ्यावर तिथं होणार आहे, त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला लक्ष देऊन आपल्या शेतकऱ्याच्या हितासाठी लढावं लागेल. शेतकरी अडचणीत आला तर मजूर काय करणार? कुठं काम करणार? शेतकऱ्याला हातामध्ये पैसा नसेल, तर शेतकऱ्याच्या हातामध्ये लग्न असेल, घराचं एखादं काम असेल, तर शेतकरी दिलदार असतो, मदत करून जातो. पण शेतकऱ्याच्या हातामध्येच पैसा नसेल आणि उद्या परवा पाऊसच होणार नाही, तर मग शेतकरी मजुराला मदत करणार आहे का? मजुराला हाताला काम मिळणार आहे का? त्यामुळे हा विषय फक्त शेतकऱ्याचा नसून शेतकऱ्याबरोबर मजुराचा पण आहे. आणि मजुराच्या आणि शेतकऱ्याच्या हातात पैसा नसेल तर दुकानं चालणार आहेत का तुमची? अहो, इथं रिअल इस्टेटचे काही लोक मला भेटले, त्यांना सुद्धा तिथं अडचण येणार आहे. त्यामुळे हे जे काय आहे विषय जो आपण सर्वांनी मिळून घेतलेला आहे, तो फक्त शेतकऱ्याचाच आहे असं समजून चालणार नाही. आज या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या शेतकऱ्याची मजुराची आहे. त्यांचा तर मुद्दा आहेच, पण बाजारमध्ये असणारे छोटे मोठे व्यापारी त्यांचा सुद्धा मुद्दा आहे. त्यामुळे तुम्हाला आपल्या आपल्या माध्यमातून, मीडियाच्या मदतीने व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचून हे सर्व विषय सांगावे लागतील. त्यामुळे शेतकऱ्याच्या वतीने मी आपल्या सर्वांना आणि पवार साहेबांच्या वतीने इथं प्रश्न करतो. शेतकऱ्यांसाठी आणि मजुरांसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही लढायला तयार आहात का? एवढा कमी आवाज कसा चालेल? जेव्हा पोलीस स्टेशन तर पोलीसच्या व्हॅन मध्ये आपल्याला बसवलं जाईल, त्यात कदाचित जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल, तेव्हा एवढा कमी आवाज असेल तर आपला कुणीच घाबरणार नाही. आपला आवाज जरा वाढवावा लागला. आता अधिवेशनात मी जेव्हा बसलो असतो, आलो असतो काही छत्रपती संभाजीनगरला आंदोलन करायचं, फक्त एका जिल्ह्यातच आपण बोललो असतो. पण जसं तुम्ही म्हणाला की आपल्याला या जिल्ह्यावर लक्ष द्यायचं, प्रत्येक जिल्ह्यावर लक्ष द्यायचंय. कारण 2029ला काही झालं तरी आपल्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचंच आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल अरे तुम्ही फक्त भाषण करता, विषय संपतो, तसं नाही. तुम्ही आमच्याकडे पण बघा, आम्हाला भविष्य नाही का? भविष्य आहे ना. मग आपण पण जर व्यावहारिक निर्णय घेतला असता तर आपण सत्तेत जाऊन बसलो असतो. पण नाही, लोकांच्या मनामध्ये काय, आपले विचार काय, शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार फक्त वाचण्यासाठी आणि भाषणात बोलण्यासाठी नसतात, आत्मसात करण्यासाठी असतात. आणि ते विचार आपण आत्मसात केलेले आहेत. त्यामुळे आपण कुठे, आणि एक सांगतो, आम्ही शपथ घेऊन सांगतो, आम्ही खोटी शपथ कधी घेत नाही. या भागामध्ये काही लोक खोटी शपथ घेतात असं मला कळत नाही. काय झालं, सगळे लोकांसाठी लढायचं, महाराष्ट्र धर्मासाठी लढायचं, सामान्य लोकांसाठी लढायचं. कितीही कारवाई झाली तरी आपण कोणालाही त्या ठिकाणी घाबरत नाही. काय करायचं करावं. जेलची कॅपॅसिटी लिमिटेड असते हे तुम्हाला आता लवांडे साहेबांनी सांगितलं. जेव्हा ईडीची कारवाई माझ्यावर झाली होती तेव्हा तर मी जे लोक जेलमध्ये जाऊन आले होते त्यांच्याशी बोललो होतो. जर घरचं जेवण खायचं झालं तर मग कसं करायचं असतं.
पेपर वाचायचं असेल तर काय करायचं, बातमी बघायची असेल तर ही सगळी माहिती केली होती. म्हणजे त्याची अर्थ माझ्या म्हणण्या होतं हे मला माहित होतं, पण भूमिका बदलायची नाही आणि बाजू बदलायची नाही हे ठरवलं होतं. जेलमध्ये गेलो तरी चालेल, आपण घाबरायचं नाही, हे महत्वाचं आहे. तुम्हाला काही जेलमध्ये आम्ही घालून देणार नाही, नका काळजी करू. जर जेलमध्ये जायची वेळ आली ना, पहिला कोण असेल तर आम्ही तिथं असू तुमच्या सगळ्यांच्या पहिला, एवढंच तिथं सांगेल. तुम्हाला सवय झाली राखीव आहे. असे बरेच जण तिथं तयार आहेत. आणि एक तुम्ही समजून घ्या, त्यांची नियत किती खोटी बघा. त्यांनी जेव्हा मंत्री समितीची बैठक होती तेव्हा त्या बैठकीमध्ये एक कागद या लोकांनी मंत्र्यांच्या मध्ये फिरवला. हा कागद आणि या कागदावर लिहिलं असं आहे की म्हणजे कोण अध्यक्ष म्हणजे जे अधिकारी आहेत ते या समितीचे अध्यक्ष ते सांगतात, या मंत्र्यांना नेत्यांना सांगतात की आपण जी ही योजना आणलेली आहे त्या योजनेमध्ये जर 2019 ही अट टाकली, रेग्युलर शेतकऱ्यांच्या बाबतीत ही अट टाकली, तर आपण जेवढा आकडा डिक्लेअर केलाय त्याच्यापेक्षा कितीतरी कमी पैसे हे आपल्याला द्यावे लागतील असं एक नोट हे मंत्री समितीच्या बैठकीत फिरवण्यात आली. पण कोण कुठला मंत्री बाहेर आला म्हणाला की हे फालतू आहे, मी सत्तेत राहणार नाही, आता मी चाललो लोकांमध्ये. आहे काय का दम तरी होतं का दम कोणाच्या? ही नोट बघितली आणि गपचूप शांत बसले. त्यामुळे जे लोक आज विचार सोडून पलीकडे गेलेत ना, पूर्वी असतील हिरो, पण आता त्यांना लोकांनी हिरो बनवलं होतं. आता नक्कीच विचार आणि भूमिका बदलल्यामुळे ते झिरो झालेले तुम्हाला सगळ्यांना त्यामुळे ही नोट मुख्यमंत्र्यांनी वाचली, सर्व मंत्र्यांनी वाचली. मला माहित नाही इथला दुसरा जो आमदार आहे तो मंत्री आहे का असंच ठेवलं गेलं ना. त्यामुळे असे हे सगळे ज्या मंत्र्यांनी ही नोट वाचली तरी ते गप्प बसले. त्यामुळे मुद्दामून ही नोट टाकण्यात आली असं आपलं त्याच्यामध्ये मत आहे. त्यामुळे 29 तारखेला एक तर तुम्ही सर्वांनी तिथे यावं. मी काय आकडा सांगणार, हा विषय महत्वाचा आहे. लोकांपर्यंत तुम्हाला हा विषय घेऊन जावा लागेल, लोकांना सांगावं लागेल. अरे बाबा लढतोय तरी कुणीतरी, आम्ही लढतोय तुमच्यासाठी लढतोय, इलेक्शन नसताना लढतोय, जरूरत नसताना कशी जरूरत नसताना लढतोय का? आम्ही प्रामाणिक विचाराचे आहोत आणि लोकांचे आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहोत म्हणून आम्ही लढत आहोत. त्यामुळे त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. लोक असतील, शेतकरी असतील की लढलो, जर आपण नाही लढलो ना तर 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार. किती? 36 लाख. 55 लाख पैकी 36 लाख आणि जे वरचे 55 आणि 36 चा मधला आकडा आहे ना त्यांना सुद्धा मदत कमी प्रमाणात होणार आहे. जी जास्त व्हायला पाहिजे ती होणार नाही. आणि हे ओटीए सामान नकोय. आमचं मत काय, ठीक आहे तुम्ही 2 लाख देताना 2 लाख देऊन टाका. आमचे 5 लाख तिथं जर प्रलंबित असतील बँकेत त्या 2 लाख डायरेक्ट 3 लाखाचं काय करायचं आम्ही बघू. वरचे 3 लाख द्यायचे पैसे आहेत का आपल्याकडे? आहेत का शेतकऱ्याकडे? ज्याचं 7 लाख लोन असेल, जनावर घेतले असतील, गाई गोठे गोटा बांधला असेल, त्यात क्रॉप लोन घेतला असेल, वरचे पैसे देण्यासाठी पैसे आहेत का? मग याच्यात बरेच लोक याच्यातून वगळणार. आता काल जेव्हा अधिवेशनामध्ये बजेट मांडण्यात आलं 20,000 कोटीचं बजेट मांडलं. किती? 20,000 कोटी. आता तुम्हाला आठवत असेल अधिवेशनात मी 2दा बोललोय. काय आमचे आपले नेते तिथं बोलले, जयंत पाटील साहेब असतील, आव्हाड साहेब तिथं बोलले. आणि ह्या सगळ्यांनी बोलल्यानंतर एक कुठला विषय होता 2017ला जे रेग्युलर होते शेतकरी त्यांचे पैसे या लोकांनी अजून दिले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या योजनेला नाव दिलं, अभिमान आहे. पण मग काय होतं, तुम्ही इतका अटी टाकल्या की त्याच्यात 2017चे 5,000 कोटी रुपये अजूनपर्यंत त्यांनी दिले नव्हते. 9 वर्ष झाले. आणि आपल्या आंदोलनामध्ये 3रा का 4था मुद्दा होता 2017चे पैसे जे राहिले ते तुम्ही लगेच तिथे देऊन टाका. आणि ते त्यांना मान्य करावं लागलं. ही आपली ताकद आहे ना. आपण जेव्हा आंदोलन उद्या बसणार, आजच्या दिवशी कॅबिनेटमध्ये बैठक घेतली आणि विषय संपून टाकला. म्हणजे आपल्या एकजुटीला ताकद आहे का नाही? आहे. नाशिकला आम्ही कांदा आंदोलन केलं. इथं कांदा असतो किती रुपये कांदा होता 3 महिन्यापूर्वी? 4-5 रुपये. आता किती आहे चांगला कांदा? 22 रुपयाला चांगला शेती आहे. 22ला गेलाय. आणि थोडा खराब असेल तर 16 आणि तो अजून वाढणार आहे. तो सुरुवात कुठून झाली वाढायची? नाशिकच्या शेतकऱ्यांमुळे. आम्ही तर कार्यकर्ता होतो, आम्ही शेतकरी होतो, आम्ही फक्त आंदोलन केलं. आंदोलन चांगला जोर पकडला, सरकारला मान्य करावं लागलं. बघा ताकद किती होती आंदोलनामध्ये.
अर्ध कॅबिनेट कुठे गेलं? दिल्लीला गेलं. का? कांद्याचे विषय असेल, ठीक आहे, त्यात बोलले असते आम्ही राजकीय विषय घेतले वगैरे, पण मग झुकवलं कोणी? शेतकऱ्यांनी झुकवलं कोणी? सामान्य लोकांनी झुकवलं. मग आपल्या या हक्काच्या लढ्यामध्ये जर कोण झुकू शकणार या सरकारला? तुम्ही झुकू शकणार, बाकी कोण झुकू शकणार? अधिवेशन मी बोलू शकलो असतो, आमचे नेते बोलतील, व्हिडिओ येईल, मतदारसंघात व्हिडिओ आम्ही पाठवून देऊ, मीडियावाल्यांना म्हणून चला व्हिडिओ लावा. तरी आपलं पोट भरणार आहे? आपल्या अडचणी सुटणार आहेत का? नाही सुटणार. ते कशात सोडवायचे असेल तर जर क्रूर सरकार असेल तर त्याला गुडघ्यावर आपल्याला आणावंच लागेल. दिल्ली सोबत आपण कधी झुकलोय का? महाराष्ट्र म्हणून कधी झुकलोय का? आपली जी कुठली विचारसरणी, महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये एका विचाराच्या विरोधात लढले नसते तर आपल्या आई, बहिणी, आजी, आजोबा, पणजी हे शिकू शकले असते का? नाही. त्यांनी तो संघर्ष केला. एका विचारासमोर ते झुकले नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तेच आहे, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं तेच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी तर आपलं शिकवण दिलीच आहे, पुन्नस लोक देवी होळकरांनी तेच, महिला असताना सुद्धा मोठ्या मोठ्या राजांना तिथं झुकवलं, अजिबात कुठे कॉम्प्रोमाइज तिथे केला नाही. आणि मग आपण फक्त जयंती साजरी करायला विसरून जायचं असं होत नसतं, आपलं लढावं लागतं. आणि मग म्हणूनच आता आपण प्रामाणिकपणे लढतोय. नेता आला काय? नाही आला काय? लोक आहेत तिथं आपण आहोत. उद्या कुठलंही आंदोलन असो, कुठलाही कार्यकर्ता अडचणीत असो, तिथं आपण येणार म्हणजे येणार. बुलढाण्यात असो, नाही तर आपल्या विदर्भात असो, मराठवाड्यात असो, नाही तर तिथं पहिला लहान मुलींवर अत्याचार झाला होता तिथं आपण गेलो होतो. प्रेशर आलं, एक लहान मुलगी पळून नेलं होतं, तिला 13 वर्षाची. आई वडील 5 महिने झाले पोलीस स्टेशनला जात होते, पण पोलीस खबरदारी घेत नव्हतं. त्यांना फक्त कळलं की आपण जातोय तर फार मला 5-6 फोन, कृपा करून तुम्ही तिथे येऊ नका, तुम्ही लई चिडता पोलिसांवर. आणि जो चांगला पोलीस त्याच्यावर आम्ही नाही चिडणार, आणि जो चुकीचा त्याच्यावर चिडणारच नाही. आणि मग तिथं माझ्या अंदाजे 12 दिवसानंतर आपण जेव्हा गेलो त्यानंतर 12 दिवसानंतर 5 महिन्याची मुलगी सापडली नव्हती. 12 दिवसात ती मुलगी तिथे सापडली. ही आहे आपली ताकद, ही आहे तुमची ताकद, ही आहे आपल्या संघर्षाची ताकद. आणि तीच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना या पवित्र भूमीमध्ये, विठुरायांच्या भूमीमध्ये सरकार खोटं बोललं. त्या भूमीमध्ये कुठलाही माणूस धाडस करत नाही खोटं बोलायचं. तिथं संतांचा विचारच्या भूमीमध्ये तिथं सरकार खोटं बोललं. आता पुढच्या महिन्याच्या 24-25 तारखेला काय? 25 तारखेला आषाढी आहे. आषाढीची पूजा कोण करतं महाराष्ट्राकडनं? आता त्यांच्या सरकारने जर आपल्याला खोटं बोललं असेल, आता आपल्या शेतकऱ्यावर अन्याय केला असेल, तर वारकरी संप्रदाय 99% काय? शेतकरी आहे. तर वारकरी संप्रदायाने शेतकरी ठरवावं पुढच्या महिन्याच्या 24 आणि 25 तारखेला काय करायचं. म्हणजे आपण काय असंविधानिक करणार नाही, पण आपल्या 29 तारखेला लढा जर आपला मोठा झाला तर आपला 24 जुलैपर्यंत वाट बघायची काही कारण नाही. त्याच्या आधीच म्हणजे 29 तारखेला अधिवेशन जेव्हा मुंबईत चालू असेल आणि आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा लढत असू, तेव्हा मी तुम्हाला सांगतो 3 ते 4 तास कदाचित आंदोलन आपलं चालू शकतो. पण एवढी ताकद आपल्याकडे, आणि जर संख्या मोठी असेल तर तिथं मुंबईत बसून सरकारला तुमच्या आणि आपल्या बाजूने निर्णय हा घ्यावाच लागेल. अशी परिस्थिती त्यामुळे आपल्या या जिल्ह्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून बरेच विषय हे माझ्यापर्यंत आलेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो, तुमचं जसं भविष्य हे आपल्या पक्षावर अवलंबून आहे, तसं माझं सुद्धा आहे. त्यामुळे आम्ही काही निवांत हाताची घडी तोंडावर बोट असं करून राहणार नाही. पण पुढच्या काही महिन्यांमध्ये आता आपल्याला आक्रमक व्हावं लागणार, आणि हीच ती पहिली संधी आहे. व्हावं लागल्यास लोकांची अपेक्षा आहे, बघताय कोण लढते आमच्यासाठी, कोण संघर्ष करणार आहे, कोण विचारावर तिथे राहणार आहे. आणि एक सांगतो, 2 वर्ष अतिशय कठीण आहे. आर्थिक परिस्थिती आज आपण या देशाची बघितली 30 हलाखीची झालेली आहे. तेलाचे रेट कमी झाले तरी पेट्रोल आणि डिझेलचे रेट कमी केले गेले का? लोक चिडलेली आहे. मिडल क्लास सुद्धा जो शहरी भागामध्ये राहतो त्यांना आज EMI देण्यासाठी त्यांचा पगार पुरेसा नाही, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे कुठलाच वर्ग आज या सरकारवर खुश आहे असं नाही. तुम्ही मला सांगा, त्यांनी डिलिमिटेशन कायदा आणला होता, तो सगळ्यांनी हाणून पाडला का नाही? खासदारांनी पाडला. आता हे जे चाललंय ना 85 कोटी एका खासदाराला, आता इथं जर कोणाचे काही सामान्य लोकांचे सरकारकडनं पैसे जर प्रलंबित असतील ना, जसं खटून जमीन गेली, सकाळी पैसे दिले का? कर्जमाफी 2020 चे पैसे दिले का? मग आता खासदार जे कोणी असते त्यांच्याकडे लय पैसा आलेला आहे, घ्या त्यांच्याकडनं पैसे. आता मग अशा, आणि बघा हे का फोडलं जातंय? कारण का यांना डिलिमिटेशन कायदा हा लागू करायचा या देशात.
तुम्ही म्हणता हाय फंड बॉडी डिलिमिटेशन म्हणजे काय? ग्रामपंचायतचे इलेक्शन लढलाय का? जर आमदाराचा सरपंचाचा चांगला असेल तर आमदाराकडे सरपंच जातो, म्हणतो तहसीलदारला सांगा काय वॉर्ड रचना कशासाठी करायची, सोयीस्कर, बरोबर का नाही? महानगरपालिकेमध्ये तसंच झालं असेल, सत्ताधाऱ्यांनी केलं का नाही सोयीस्कर? तरी तुम्ही त्यांना पाणी पाजलं. केलं होतं का नव्हतं? जसं महानगरपालिका, नगर परिषद आणि आपल्या ग्रामपंचायतमध्ये वॉर्ड रचना जशी फिरवली जाते, वळवली जाते, तशाच पद्धतीने मतदारसंघ हा डिलिमिटेशन नंतर लोकसभेचा हा बदलला जाणार. म्हणजे जो मतदारसंघ आणि जो तो भाग कुठला असेल, जो आपल्याला मतदान करणार नसेल तो बाजूला सरकवायचा. आसाममध्ये जे मतदारसंघ असे सोयीस्कर असायचे, सोयीस्कर म्हणजे काय? खासदार झाला त्या खासदाराला घरापासून एका कोपऱ्यापर्यंत दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जायला सोयीस्कर असायचा. आता जो डिलिमिटेशन मुद्दामून त्यांनी ट्रायल म्हणून आसाममध्ये केलं, ते असं झालं वेडवाकडं सापासारखं की एका मतदारसंघाच्या टोकापासून दुसऱ्या मतदारसंघाच्या टोकात जायचं असेल 450 किलोमीटर प्रवास करावा. का? कारण त्यांना तिथं निवडून यायचं. आता तुम्ही मला सांगा, त्यांना जर आत्मविश्वास होता काही झालं तर आम्ही निवडून येणार आहोत, तर यांनी डिलिमिटेशन केलं असतं का? करण्याचा प्रयत्न केला असता का? आता का 85 कोटी रुपये आणि विकास निधी 250 कोटी दरवर्षी आम्ही देऊन करून या खासदारांना ओढलं जाते? त्याचं मुख्य कारण आहे की त्यांना 60 खासदारांची जरूरत आहे. त्यातले 20 खासदार वरचे टीएमसी, 6 खासदार हे 26. आता नवीन खासदार काय त्यांना मिळाला. त्यामुळे ही आज त्यांची परिस्थिती. त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांनी पराजय स्वीकारलेला आहे. काही करून आपल्याला जिंकून यायचं असेल तर आपल्याला SIR जे आता सुरू आहे तुमच्या मतदारसंघासुद्धा आणि डिलिमिटेशन हे 2 विषय त्यांना हाताळावे लागतील. आणि ते जर नाही झाले तर त्यांचा तर पराजय दोन्ही बाजूनी होणारच आहे. पण ते झालं नाही तर मोठ्या प्रमाणात त्याचा पराजय होणार आहे. त्यामुळे खतखत आता लोकांची बाहेर यायला लागली. पूर्वी मोदी साहेबांवर कोण बोलत होतं का? आता लोक लिहायला लागली का नाही लिहायला लागली? मध्येच कॉक्रोच पार्टी कुठून आली काय माहिती, तिथे सुद्धा लोक व्यक्त व्हायला लागले. म्हणजे लोक आता व्यक्त व्हायला लागले, म्हणजे भीती कुठेतरी आता मरायला लागलेली आहे. आणि ती पुढच्या 2 वर्षामध्ये अजून भीती मरणार आहे आणि लोक आता रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे इथे येताना फक्त कार्यकर्त्यांना घेऊन या असं मी म्हणणार नाही. जे उद्या जाऊन जर महिलांचं आंदोलन करायचं असेल, आपल्या महिला अधिकारी असू द्या, पदाधिकारी, आपले पदाधिकारी इतर असू द्या, पण जे पीडित आहेत त्यांना सुद्धा आंदोलनामध्ये घेणं महत्वाचं आहे. शेतकऱ्याचं आंदोलन असेल तर शेतकरी आला पाहिजे, युवांचं आंदोलन असेल तर युवक आला पाहिजे, विद्यार्थ्यांचा विषय असेल तर त्या विषयामध्ये ज्यांना अडचणी ते विद्यार्थी तिथं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे आपण त्यांच्यासाठी लढतो. त्यामुळे हे जे 29 आंदोलन होणार आहे ते शेतकऱ्याचं आंदोलन आहे. त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात शेतकरी तुम्हाला जमतील तेवढे तुम्ही आता बैठक घ्या, त्या पद्धतीने निर्णय घ्या. तसे तुम्ही 29 तारखेला सकाळी लवकरात लवकर तिथं येऊन तुम्ही थांबा. आता ते आंदोलन झालं म्हणजे आम्ही मोकळं झालो असं आहे का? आता जर मराठवाड्याचं आंदोलन आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये करत असू तर जेव्हा तुमच्या बँकेकडनं आकडेवारी तुम्हाला येईल आणि त्यात तुम्हाला कळेल 1,20,000 शेतकरी या जिल्ह्याचे जे अन्याय झालेला आहे, तेव्हा तुम्ही जिल्ह्यात काय करणार? 10 दिवसानंतर असेल, 15 दिवसानंतर असेल, आंदोलन करणार का नाही करणार? पण फोटो काढण्यापुरतं नाही. 10 लोक आपले टायर झाले आणि आपण तिथे बसलो आणि फोटो काढला आणि मोठं आंदोलन नाही चालणार. शेतकऱ्यांना तुम्हाला जावं लागेल, तालुक्यात जावं लागेल, गावात जावं लागेल, तिथून शेतकरी आणावे लागतील, त्यांना समजून सांगावं लागेल आणि मग तुम्हाला त्या पद्धतीचं आंदोलन करावं लागेल. आता पाऊस हा बऱ्यापैकी ठिकाणी सुरू आहे, खूप चांगला होईल असं नाही पण आता होतोय. त्यामुळे शेतकऱ्याची अपेक्षा असेल की आता पेरणी करावी. त्या शेतकऱ्याला सांगा पेरणी करा, काय हरकत नाही, पण 29ला वेळ काढा. नाही तर काही लोक म्हणतील आम्ही तुमच्या बरोबर, तुम्ही लढा आम्ही आहोत घरी, असं होत नसतं. त्यामुळे त्यांना समजून सांगावं लागेल अरे 1 दिवस तुझ्यासाठी तर काढ, कारण आपण लढतोय ते शेतकऱ्यासाठी लढतोय, त्या मुलासाठी लढतो. त्यामुळे त्याचा मुलगा जर कुठल्या दुसऱ्या पक्षात असेल त्यांना समजून सांग त्या पक्षाने अन्याय कसा केला. आता मी इथं लोकात फिरत असताना अधिवेशनामध्ये त्यांचेच आमदार म्हणतात काय लोक आंदोलन करतात वगैरे, चप्पूगिरी करतात आणि नंतर म्हणतात काय 2019ची अट काढावी लागेल. म्हणजे आपण जो मुद्दा लोकांत चर्चेत नव्हता, कदाचित या सरकारला वाटलं अरे हे तसंच निघून जाईल, मला कळणार सुद्धा नाही. आपल्या पंढरीच्या ठिकाणी पंढरपूरला आपण जे आंदोलन केलं तिथं आंदोलन झाल्यामुळे एक फायदा लोकांचा काय झाला की अटी काय हे लोकांना कळले, लोकांपर्यंत पोहोचल्या आणि अनेक लोक आता येत्या काळामध्ये आंदोलन करणार आहेत. त्यामुळे कृपा करून या अटी काय ज्या तुम्ही समजून घ्या. सोशल मीडियावर सुद्धा आम्ही बऱ्यापैकी या गोष्टी टाकलेल्या आहेत.
त्या तुम्ही तिथं समजून घ्या. आणि येत्या काळामध्ये जे 35-31 हजार कोटी रुपये तुम्हाला याच्यासाठी देण्यात आले होते, त्याचं देऊ असं सांगण्यात आलं होतं, जे अतिवृष्टी झाली होती त्या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला तिथं मुद्दे घेऊन लढावं लागेल. अजून अनेक विषय जे कुठले असतील तुम्ही ठरवा, जिल्हा अध्यक्षांना सांगा, नेत्यांना सांगा, तसं तुम्ही ठरवून येत्या काळामध्ये त्या पद्धतीचं आंदोलन जेव्हा असेल तेव्हा आम्हाला तुम्ही आवर्जून बोलवा. त्यामुळे त्या आंदोलनामध्ये मी असेल, शशिकांत शिंदे साहेब असतील, सुप्रियाताई असतील, आव्हाड साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सर्वच नेते हे त्या ठिकाणी नक्कीच तुमच्या या लढ्यामध्ये सहभाग आम्ही सर्वजण घेऊ. त्याच्याबरोबर कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी पाठिंबा दिला या आंदोलनासाठी, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. शेतकरी संघटनेचे पण पदाधिकारी आले, त्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला, त्यासाठी त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या तुळजापूर या तालुक्यातून शक्तीपीठ मार्ग जातोय असं मला कळलं, बरोबर का? उत्तर प्रदेशमध्ये एक आता नॅशनल हायवे झाला, कुणी गेला? गडकरी साहेबांनी केले. गडकरी साहेब कुठल्या पक्षातले? कुठले? म्हणजे सत्ताधारी आहेत का? मंत्री आहेत का? ठीक आहे. त्यांनी 8 पदरी रस्ता उत्तर प्रदेशमध्ये केला. किती? 8 पदरी. म्हणजे आणि आपला शक्तीपीठ मार्ग हा किती पदरी आहे? 6 पदरी. 6. बरं, 8 पदरी मोठं का 6 पदरी मोठं? म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये होणारा जो नॅशनल हायवेचा रस्ता आहे तो 8 पदरी आहे, तो मोठा आहे. त्याला बनवण्याचा खर्च, शेतकऱ्याला देण्याचा खर्च मी बोलत नाही, बनवण्याचा खर्च प्रति किलोमीटर हा किती आहे? 42 कोटी रुपये. किती? बनवणारा, मी लँड ॲक्विजिशन वगैरे म्हणत नाही, किती? 42 कोटी. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जो शक्तीपीठ मार्ग होतोय, जो 6 लेनचा रस्ता आहे, त्याचा बनवण्याचा खर्च किती माहितीये का? 95 कोटी. किती? बर, खिसे कोणाचे भरते? गरीब सांगा. 95 कोटी 45 कोटी पकडा, दोघांचा फरक किती आला? 50 कोटी. आणि आपला मार्ग किती किलोमीटर आहे? 800 किलोमीटर. किती? 800 गुणिले 50 कोटी प्रति किलोमीटर. कितीचा भ्रष्टाचार आहे? 40,000. महामार्ग कोणासाठी चाललाय? पर्यायी मार्ग असताना आमचं म्हणणं आहे, तुम्ही 40,000 कोटी खायचे तुम्हाला, म्हणून 1,20,000 कोटीचा तुम्ही तिथं शक्तीपीठ मार्ग करताय पर्यायी मार्ग असताना. त्यामुळे असे पैसे उधळण्यापेक्षा कुठेतरी आमच्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवांसाठी, विद्यार्थ्यांसाठी चांगली एखादी योजना आली, त्यांनी त्यांचं कुठेतरी आयुष्याची प्रगती झाली, तर तो पैसा जास्त योग्य दिशेने वापरला असं आमचं मत आहे. त्यामुळे हा भ्रष्टाचार या शक्तीपीठ मार्गाच्या मदतीने केला जातोय. आणि हे कागदा सकट आपण बोलू शकतो, हवेत आपण बोलत नाही. सरकार राज्यात कोणाचं? भाजपाचं. केंद्रात कोणाचं? भाजपाचं. भाजपाचा मंत्री केंद्रातला 45 कोटीमध्ये रस्ता बनवतो प्रति किलोमीटर, 8 पदरी. आणि आपल्या राज्यामध्ये असणारं सरकार हे 6 पदरी, 8 पेक्षा कमी असणार, ते किती कोटीमध्ये बनवलं? 95 कोटी रुपये. 50 कोटी प्रति किलोमीटरचा भ्रष्टाचार आहे. आणि हा भ्रष्टाचार व्हावा, यातून त्यांची घरं भरावी, याच्यातून त्यांचा पक्ष आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम व्हावा, यासाठी ते शक्तीपीठ मार्ग तिथं त्याला पाठीमागे लागलेले आहेत. त्यामुळे कळवळा हा काय राज्याच्या विकासाचा नाही. आता बुलेट ट्रेनने कोण जाणार आहे? अहमदाबादला तुम्ही जाता? मला माहित नाही, मी नाही जात. मॅच बघायला जातो कारण तिथं फायनल मॅच तिथेच होती. कुठली? क्रिकेटची. मोठं स्टेडियम बांधलं तिथं, पर्यायच ठेवला नाही. पूर्वी आपलं जेव्हा राज्य असायचं BCCI वर, तेव्हा आपल्या सगळ्या मॅचेस कुठं व्हायच्या? मुंबईला व्हायच्या आणि सगळे जिंकायचो. आता इथं अहमदाबाद चौक केला, 1,20,000, 1,40,000चं कर्ज आहे. कर्ज गुजराती नाही घेतलं, 70% कर्ज महाराष्ट्राने घेतलं. आणि सगळ्यात जास्त स्टेशन कुठे आहेत? गुजरातमध्ये. म्हणजे आपण क्रॉस फंडिंग कोणाचं करतोय? आपल्या तिजोरीतल्या पैशातून, जो तुमच्या कष्टातून तिजोरी भरली जाते, त्यातून पैसा कुठं वापरला जातोय? गुजरातला मदत करण्यासाठी. आणि प्रोजेक्ट येत नाही. आता एवढं ते तुम्ही शक्तीपीठ मार्गापेक्षा 20-25 हजार कोटी तुम्ही टाका, द्या आम्हाला या जिल्ह्यासाठी पाणी, द्यायला काय हरकत नाही. त्यामुळे हे कसं असतं की आपण मुद्दे योग्य पद्धतीने घेऊन गेलो पाहिजे. हे का? म्हणजे तुळजापूरमधून किती किलोमीटर जातं? तुळजापूरमधून किती किलोमीटर चालणार असं?
किती किलोमीटर? 50 किलोमीटर आपल्या जिल्ह्यातला, बरोबर आहे. 50 गुणिले 50 कोटी किती आलं? 2,500 कोटी शेतीच्या पाण्यासाठी वापरलं तर काय जिल्ह्यासाठी वापरायचेच आहेत ना. 50 किलोमीटर मधून तुमचा काय फायदा आहे का? फक्त गडचिरोलीमध्ये जे खनिज काढलं जाते, जे कोण काढलं ते तुम्ही बघा, त्यांच्या ट्रकला डायरेक्ट पोर्ट पर्यंत गोव्यापर्यंत जाता यावं यासाठी 1,20,000 कोटी रुपये खर्च केला. ते असं आजची परिस्थिती आहे. आणि आपण जेव्हा मागायला जातो तेव्हा आपलं म्हणजे अटीतटी, जेव्हा अतिवृष्टी होती तेव्हा अट, जेव्हा कर्जमाफी पाहिजे अट, आमच्या विद्यार्थी जेव्हा स्कॉलरशिपचा साठी जातो, महाज्योतीचा असू द्या नाही तर सारथीचा असू द्या, त्याच्यात अट. आमच्या लाडक्या बहिणी 91 लाख महिलांचं नाव काढून टाकलं. आपण सुरुवातीलाच बोलत होतो, माझं अधिवेशनाचं भाषण ऐका की काय करणार आहेत बोल. 91 लाख महिलांचं नाव काढलं. आता हळूहळू राहिलं किती? 1,50,00,000 त्यांचे नाव काढलं जाणार. हे मुद्दे घेऊन आपल्याला लढावं लागणार. आणि जे जाणारे जाऊ द्या, लोक इतकी त्रासली, इतकी कंटाळ, लोक बोलणार नाही, लोकांना बोलतं करावं लागेल, लोकांना रस्त्यावर आणावं लागेल त्यांच्यासाठी. पण ते कधी रस्त्यावर येणार आहे? तुम्ही प्रामाणिक पद्धतीने जर लढणार असाल, प्रामाणिक पद्धतीने लढणार असाल आणि मॅनेज होणार नसाल तर मग लोक तुमच्या बरोबर राहणार. जे नेते मॅनेज होतात त्यांच्यावर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आज आपण जे लढतोय प्रामाणिकपणे लढतोय. जेलमध्ये जाण्याची पण भीती आपण बाळगत नाही, आपण कोणाला घाबरत नाही आणि या महाशक्तीला तर आपण फिक्स सुद्धा तिथे घालत नाही. तर आपल्यासाठी काय महत्वाचं? महाराष्ट्र धर्म महत्वाचा, महाराष्ट्र राज्य महत्वाचं आणि या राज्यात असणारे सर्वसामान्य लोक हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे. आणि सगळ्या महामानवांचे विचार हे महत्वाचे आहेत. त्यासाठी आपण लढतोय. आणि तुम्हाला मी सांगतो, काही करा, जे वर जातं ते खाली येतच. त्यामुळे जेव्हा येणार आहे खूप मोठ्या प्रमाणात ते येणार आहे, पण तिथं आपली संघटना, आपला पक्ष, आपला विचार हा तयार असायला पाहिजे. आता आपण घरी बसायचो नाही, कधीतरी आपण येईल तेव्हा बघू, पाऊस आला की आपण पेरणी करू आणि मशागत आधी करावं लागते, सगळं करून ठेवावं लागतं. पाऊस आला की पेरणी करावी लागते. पण संघटना म्हणून आपण जर कलीत बसलो, शांत बसलो, निवांत बसलो, येऊ द्या पाऊस बघूया, ट्रॅक्टर घालू शकता का तुम्ही ओल्या शेतामध्ये? तेव्हा उशीर झालेला असेल. त्यामुळे आता जे काय करायचं, आता करत असताना कृपा करून प्रामाणिकपणे तुम्ही तिथं करा. त्यामुळे इथं जिल्ह्यातलं राजकारण 2 भावाचं राजकारण. आता त्या भावांच्या पलीकडे जावं लागणार आणि अशा लोकांना आपल्या संधी द्यावी लागणार आहे जे सर्वसामान्य परिवारातले, नाही तर लोकांमध्ये त्यांचा कुठे ना कुठे त्या ठिकाणी विश्वास आहे. त्यामुळे मी पण घराणेशाही मधलाच एक व्यक्ती आहे, पण मी काय डायरेक्ट आमदार झालेलो नाही. त्याने सत्ता असताना, जिल्हा परिषद मध्ये सत्ता असताना पद घेतलेलं नाही, महाविकास आघाडीची सत्ता असताना पद घेतलेलं नाही. आणि आर्थिक म्हणजे मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये असताना मला ईडी पासून सगळ्या गोष्टी लावल्या तरी साहेबांची साथ, विचाराची साथ तिथं सोडलेली नाही. त्यामुळे येत्या काळामध्ये घराणेशाही जे प्रस्थापित आहे ते फक्त फोटो काढण्यासाठी पुढे येतात, लोक अडचणीत असतात त्यावेळी येत नाहीत. अशा लोकांना लोक स्वीकारणार नाहीत. त्यामुळे येत्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो, कुठली पार्टी कशी काय हे पवार साहेब त्या ठिकाणी निर्णय घेतील. पण तुम्ही मला जर विचारलं तर पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये काम करत असताना येत्या काळामध्ये मित्रपक्ष हा महत्वाचा आहे, पण जेव्हा आपण संघटन बांधतो तेव्हा त्यावेळेस लोकांचा आणि आपल्या पार्टीचाच फक्त विचार तिथं आपण केला पाहिजे. आणि ह्याच्या आधी तुम्ही मला म्हणाला की नगर परिषदेला आला नाही, माझ्या मतदारसंघात होतो तेव्हा सगळे नेते येत होते, मला अडचणीत आणलं होतं. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे अजितदादांचा जी काही घटना घडली, त्यामुळे जिल्हा परिषद आणि या इलेक्शनमध्ये आमच्या परिवारातून कोणी सुद्धा करू शकलं नाही. आणि महानगरपालिकेचं इलेक्शन होतं तेव्हा आम्ही अजितदादांबरोबर तिथे लढत होतो. त्यामुळे दादांच्या बाबतीत सुद्धा जो काही घातपात झालाय, ती सुद्धा ज्या काही खऱ्या गोष्टी आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. सरकारमधले लोक मित्र म्हणणारे आणि बरेच जवळचे म्हणणारे दुर्दैवाने तिथं काहीच करताना आपल्याला दिसत नाही. मला लोक म्हणतात तूच का लढतोय? मी त्यांना एवढं सांगितलं, ते माझे काका होते, आमचा नेता होता. जर काकासाठीच पुतण्या लढणार नसेल तर उद्या जाऊन एखादा गरीब माणूस जर आला आणि म्हणला की मला मदत करा, एखादी पीडित महिला आली मला मदत करा, अरे काकासाठीच बांधला नाही तर गरीबासाठी कधी बांधणार आहे? ही भूमिका सगळ्यात महत्वाची आहे. कारण आपल्या लोकांसाठी सुद्धा भांडावं लागणार आहे आणि आपल्याला लोकांसाठी सुद्धा तिथं भांडावं लागेल. त्यामुळे घरी जर आपण दरवाजा लावून बसलो असतो दादांच्या बाबतीत, तर कुठेतरी उद्या जाऊन आपल्या मनामध्ये खंत राहिली असती
अरे आपण घरच्यांसाठीच लढू शकलो नाही, त्यामुळे ती खंत राहू नये आणि दादाला न्याय मिळावा एवढा मोठा बहुजन समाजाचा नेता परत कधी होणार नाही. त्यांची लढाई आपली चालू राहील, शेतकऱ्यांची लढाई चालू राहील. त्यामुळे 29 तारखेला आपण येणार का? शेतकऱ्यांना घेऊन येणार का? शेतकऱ्यांपाशी पोहोचण्याचा तुम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये प्रयत्न करणार का? पण लोक म्हणतात पेरणी करणारे आत्ताच पाऊस चांगला झालाय, तर मग तुम्ही त्यांना काय सांगणार? किती दिवस काढा? एकच दिवस. कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी. एवढं जर तुम्ही प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवलं तर नक्कीच विजय आपला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या माता भगिनींना सुद्धा सांगतो, तुम्ही सुद्धा वेळ काढून तिथे या, पण वेळ द्या. 10-10:30 पर्यंत तुम्हाला तिथं पोहोचवलं जाईल. आणि कुठेही आपल्या पक्षाचा वगैरे स्टिकर झेंडा वगैरे लावून देऊ नका, त्याचं पोलीस तुम्हाला कुठंच येऊन देणार नाही. त्यामुळे हे सगळं जे नियोजन आहे तुम्हाला नियोजन त्या पद्धतीने करावं लागेल. प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी आपण सर्वजण लढू. हा जिहाद आणि या सगळ्या गोष्टी जिल्हा अध्यक्षांपर्यंत आम्ही पोहोचवतो. ते तुम्ही सुद्धा वाचून घ्या, कशा आधी जाचक आहेत हे तुम्ही समजून घ्या. काल काही लोक माझ्यावर बोलत असताना म्हणले, अरे आम्ही त्या जिहादमध्ये अट टाकली की आमदार, खासदार, नगरपालिकेचा नगरसेवक नाहीतर जिल्हा परिषद यांना मिळू नये कर्जमाफी अशी आम्ही अट टाकली. आमचं मत नका देऊ ना, आम्हाला काही फरक पडत नाही. पण 2019 ची अट, OTS 50,000चा मर्यादा, आणि तिसरं रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्यांचा विषय, आणि आमचं जे तुम्ही पीक विमा योजना जी बंद केली आहे ती योजना परत एकदा चालू करावी लागेल अशा आपल्या सगळ्यांच्या मागण्या आहेत. त्या सुद्धा मागण्या तुम्ही पुढे घेऊन जावा. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळाल्यानंतर शेतकरी असू द्या तर कुठलाही घटक असो समाजाचा, त्यासाठी आपण सर्वजण एकत्रित लढूया एवढंच इथे या ठिकाणी सांगतो. कालच तुम्हाला निरोप देऊन सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मित्रपक्ष आले, संघटनेचे लोक सर्वजण आले, वेळात वेळ तुम्ही सर्वजण काढलात, आलात. आणि जेव्हा आपण चांगला विचार करतो तेव्हा बघा तुमच्या सगळ्यांची प्रतीक्षा कशाची होती. त्यामुळे आपल्याला त्या देवतेने सुद्धा तिथं आशीर्वाद दिला असं आपल्याला म्हणावं लागेल. तिथं आपण सर्वजण घेऊन चाललो आहोत. तुम्ही आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनापासून तिथं आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच 29ला आपण भेटूच, पण 19 नंतर सुद्धा जेव्हा तुमच्या जिल्हा बँका आणि तुमच्या इथं असणारे लीड बँक जेव्हा खरे आकडे बाहेर काढतील त्यावेळेस सुद्धा तुम्हाला एक मोठं आंदोलन आपापल्या जिल्ह्यामध्ये करावं लागेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.